सान ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, 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 हैप्पी बर्थडे टू यू। हॅलो हॅलो, या ठिकाणी आता बक्षीस वितरण समारंभाला आता सुरुवात होत आहे. मी सर्वप्रथम अमर, हे अमर, चला सुरुवात करायची बक्षीस समारंभ वितरण सोहळ्याला. बक्षीस समारंभ सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रथमतः या मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे. नो डाऊट ज्याने मात्र धुमाकूळ घातला या मेगा फायनल मध्ये आणि या मैदानामध्ये या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, आणि हे पारितोषिक देण्यासाठी तर हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय आदरणीय प्रदीपजी गवस साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि शेवटच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरलाय मिस्टर ओमकार टोनपे. 41 धावसंख्येची बहादर इनिंग साकारली. विनर 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 माझा सातबारा. विनर 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 सानपाडा गाव, सानपाडा गाव, सानपाडा गाव झाला विनर. विनर 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 सानपाडा गाव, सानपाडा गाव, सानपाडा क्रिकेट यो संघ, सानपाडा क्रिकेट यो संघ. विनर विनर विनर. येस 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 येस, थँक्यू सो मच. आमच्या प्रेक्षकांनाही आता खऱ्या अर्थाने जायचं आहे घरी, प्लीज विनंती करतोय. आता आपण थांबूयात आणि सन्मान पुढे करूयात आपण. आणि आम्ही विनंती करतोय हा सन्मान करण्यासाठी ज्याने मात्र 3 दिवस खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली. चला तर डायरेक्ट आपण बक्षीस समारंभाकडे जाणार आहोत, जिथे मात्र उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्रथम क्रमांक देणार आहोत आपण. चला तर साहेबांचं म्हणणं आहे पहिलं पारितोषिक आपण देऊन घेऊया. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण प्रत्येक खेळाडूने केलं, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय निवृत्ती साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. निवृत्ती साहेब आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण ज्याने केलं, आणि संघ आहे नो लिमिट अमित जुईनगर टीमचा विकी ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक क्रिकेटपटू विकी माझा यो. क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक विकी खेळाडू माझा यो, विकी खेळाडू माझा. थँक्यू सो मच विकी. आणि जे विकी खऱ्या अर्थाने पंचांची भूमिकाही पार पाडतात या स्पर्धेमध्ये, ते ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि त्यानंतर आपण जाऊयात पुढचं पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय आदरणीय आमचे नेरुळ गावाचे दत्ता पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. दत्ता पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक द्यायचं आहे. ज्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये,
ज्या गोलंदाजाने तब्बल या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स घेतले आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय संघ आहे विकी पॅकर्स तुर्बे, टीम आहे विकी पॅकर्स तुर्बे आणि खेळाडू आहे जिग्नेश. 5 विकेट घेतलेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर, हे बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर, हे. I could change my world if I could name my word. Trust everyone, move that I made my word. If I could stand that you could break my word. If I could make a machine to create you, I could change my world if I could name my word. Trust everyone, move that I made my word. If I could stand that you could break my word. If I could, hey, best bowler, best bowler, best bowler of the tournament. यस जिग्नेश त्याला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या जिग्नेशसाठी. आणि उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी नेवालकर साहेबांना विनंती करतोय. नेवालकर साहेब आपले शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचे आहे. उत्कृष्ट फलंदाज ज्या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने धुमाकूळ घातला, लाजवाब बॅटिंग केली. टॅपचे फटके असतील मग ते ग्राउंडचे फटके असतील, वेगाच्या खऱ्या अर्थाने गोळीच्या स्वाराने ते फटके त्याने खेचले या स्पर्धेमध्ये. आणि हे पारितोषिक जात आहे उत्कृष्ट फलंदाज संघ आहे. पहिल्यांदा तर या खेळाडूच्या धावा आहेत 84, 84 रन्स आहेत. आणि संघ आहे HNG योद्धा टीम. खेळाडू आहे विराट चव्हाण ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. 84 धावा. विराट चौहान, बेस्ट बॅट्समॅन विराट, विराट हो विराट. Best batsman of the tournament. Yes, best batsman of the tournament. Best batsman tournament. बेस्ट बॅटर. खऱ्या अर्थाने जयेंद्र साहेबांनी सांगितलं होतं 8 टीम शिरोणे प्रीमियर लीगच्या एका रात्रीमध्ये खेळतील आणि हा खेळाडू कदाचित सरावी नसेल विराट चव्हाणचा. त्या विराट चव्हाणने बॉक्स क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जिंकलंय तब्बल 84 धावा. आणि मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय योगेशजी शिंदे आणि जयरामजी धुमाळ साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. योगेशजी शिंदे आणि जयरामजी धुमाळ. या स्पर्धेमध्ये टोटल तब्बल धावा 113 पाहायला मिळाल्या आणि विकेट्स घेत असताना टोटल विकेट्स त्याच्या आहेत 6. आणि या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय अर्थातच संघ आहे नो लिमिट अमित जुईनगर. खेळाडू आहे ओमकार टोनपे. ओमकार, 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 ओमकार. The player ओमकार, ओमकार, ओमकार. The player ओमकार. Only one ओमकार. Hey, hey ओमकार. Hey, hey ओमकार. No limits ओमकार. ओमकार. No limits ओमकार. Best player of the tournament. चला तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय कृष्णाजी पवार आणि पांडुरंगजी सुतार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. यस, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेमध्ये ज्या टीमचा कॅप्टन आहेत संजय भोईर आणि या टीमचे आयकॉन आहेत अमर वारंगे. या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी HNG योद्धा गंगेश जोशी आणि हर्षद जोशी यांचा संघ ठरलाय या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी GNH योद्धा HNG योद्धा. HNG हे हे HNG योद्धा HG योद्धा. तिसरा मानकरी HG योद्धा HG योद्धा 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 HG योद्धा. तिसरा मानकरी HG योद्धा. पायऱ्या एक चढताना आई नाव तुझं ओटान नाही सुद्ध मना कनाची
भले रूप तुझं डोल्यानं ऐक आईलाय ग पायाशी के मना पंधरा पालखीला नाचिन गुलाल बरोबर एच जी यो थायो एच जी यो थाय. थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय जयेंद्र शेट्टी यांना आणि त्याचबरोबर माधुरीताई यांना की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. जयेंद्र शेठ आणि माधुरीताई आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्या खेळाडूने आणि ज्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला, ज्या खेळाडूने मात्र खूप चांगलं मनोरंजन केले प्रेक्षकांचं, तो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय विकी पॅकर्स तुर्भे. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी झाल्या पाहिजे. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ विकी पॅकर्स तुर्भे या टीमने केलाय. विकी पॅकर्स तुर्भे टीम विकी पॅकर्स क्रिकेट टीम येस विकी पॅकर्स तुर्भे टीम विकी पॅकर्स तुर्भे टीम क्रिकेट विकी पॅकर्स तुर्भे टीम. बादशाह हे बादशाह बादशाह हे बादशाह 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 विकी पॅकर्स बादशाह हे बादशाह बादशाह हे बादशाह 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 विकी पॅकर्स. चला बादशाह विकी पॅकर्स आहेत तर फायनलिस्ट संघ काय असणार आहे ते आमचे सिंगर सांगतीलच काय असतील ते. चला तर प्रथम क्रमांकाची मानकरी. चला तर नगरसेवक करावे गावाचे आमचे गणेशजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर जयवंत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. तर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय ज्या चॅम्पियन संघाने मात्र प्रत्येक अंडरम बॉक्स क्रिकेट प्रेमीची मात्र मन जिंकली आणि या VS ग्रुप आणि जयेंद्र शेठ सुतार यांच्या स्पर्धेवरती मात्र हक्क आणि नाव कोरलाय. नो लिमिट अमित जुईनगर सानपाडा टंग संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. मुझको गलत ना समझना मैं नहीं पागल आवारा दिल के दीवारों में मैंने नाम लिखा है मेरा. ओ मेरा दिल मेरी जान मेरा दिल मेरा जिगर कहीं लग जाए ना मेरी नजर. VS ग्रुप क्रिकेट संघ VS ग्रुप क्रिकेट संघ चॅम्पियन VS ग्रुप क्रिकेट संघ. हे 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 तेरे जैसा यार कहाँ जैसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. सितारों की महफिल में गूंजे का तराना के होठों पे आया ए जीने का तराना. अरे दिल को पुकारा लो मैं आया मिलने दोबारा. मंजिल हे प्यार तुम्हारा हो मैं हूँ सागर तुम हो किनारा. सितारों की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे आया ए जीने का तराना. अरे दिल को पुकारा तो मैं आया मिलने दोबारा. स्पेशल 2025 चॅम्पियनशिप VS ग्रुप. थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका खूप चांगल्या रीतीने पार पाडली ते आमचे पंच
विकी सर असतील, विवेक सर असतील आणि त्याचबरोबर योगेश सर असतील यांचेही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. चला तर विनंती करतो योगेश वाघ सर, विकी सर आणि विवेक सर आपण या, आपला शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. पंचांची भूमिका पार पाडतील आणि तर जयेंद्र शेठ आणि त्याचबरोबर माधुरीताई यांना विनंती करतोय. जयेंद्र शेठ आणि माधुरीताई आपल्याला विनंती करतोय पंचांचा शुभ सन्मान करायचा आहे. जे अंपायर आणि स्कोरर आहेत त्यांनी जाऊ नये, जरा थांबायचं आहे. आपला पण सन्मान या ठिकाणी होणार आहे. येस नक्कीच. तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली, पंच या. योगेश सर, विवेक सर आपल्याला विनंती करतोय आपण या. योगेश सर, विवेक सर आणि विकी सर आपण या. आपल्या तिन्ही पंचांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आणि आमचे अंपायर्स त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आमचे पंच त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. जट अमला पगला दीवाना
थँक्यू सो मच विवेक सर. जट अमला विवेक सर आणि त्याचबरोबर विकी सर असतील, त्याचबरोबर योगेश सर असतील, यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आम्ही इन्व्हाइट करतोय वो मैनू प्यार करती है सटे विच वो मरती है जट अमला बगला दीवाना हो रम्मा कितनी सी बात न जाना के वो मैनू प्यार करती है सटे विच वो मरती है वो मैनू प्यार करती है. आणि आम्ही विनंती करतोय जॅक्स मात्रे गुणलेखकाची भूमिका ज्यांनी खूप चांगली निभावली, जॅक्स मात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. जॅक्स मात्रे आपण या. जॅक्स मात्रे यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. सानपाडा क्रिकेट संघ सानपाडा क्रिकेट संघ सानपाडा मनापासून शुभेच्छा जुईनगर. आणि त्यानंतर क्रिक लाईव्ह निखिल या. क्रिक लाईव्ह सचिन मुंडे यांची वाहिनी आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. शुभेच्छा मनापासून शुभेच्छा क्रिक लाईव्ह यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. शुभेच्छा सानपाडा क्रिकेट टीम शुभेच्छा जुईनगर मनापासून शुभेच्छा. आपण पाहू शकाल निखिल याचा शुभ सन्मान केला जातोय. जे क्रिक लाईव्हचे आमचे ऑपरेटर आहेत त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी सतत 3 दिवस जे समालोचन आपल्याला सुमधुर आवाजामध्ये दिलेलं आहे ते रोहित बोपी यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आणि जो आपल्याला या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपल्याला जो साऊंड सिस्टीम इथं पुरवली गेली ते व्हीएस म्युझिकचे डीजे के यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. कृपया त्याने आपला सन्मान घ्यायचा आहे. आणि यस आणि त्याचबरोबर आम्ही आणखीन एक सन्मान करणार आहोत ज्याने मात्र खूप मेहनत केली आणि आमचे सिंगर त्यांना 2 मिनिटं आम्ही थांबवतो कारण की हा महत्त्वाचा सन्मान आहे. आणि भरपूर मेहनत याने केली गेल्या 3 रात्रीमध्ये ज्यांची भरपूर मेहनत आम्हाला पाहायला मिळाली. आणखीन एक सन्मान करणार आहोत आम्ही आणि धनाजी यांचा सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करतोय. धनाजी यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. ज्या धनाजीने मात्र खूप मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने केली. आणि त्याचबरोबर मी जयेंद्र शेठ आणि माधुरीताई यांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. व्हीएस ग्रुपचा आभार व्यक्त करतोय आणि स्पेशली थँक्स अमर वारंगे यांचा आम्ही करतोय कारण की व्हीएस ग्रुपची स्पर्धा मला समालोचन करण्यासाठी दिली. त्याचबरोबर अमर वारंगे असतील, माधुरीताई असेल आणि त्याचबरोबर जयेंद्र शेठ असेल यांचं मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आणि अशीच साथ आमच्यावरती राहू द्या असं आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू सो मच आम्हाला समालोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये दिली त्याबद्दल. आणि ही स्पर्धा संपुष्टात येते असं आम्ही जाहीर करतोय. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी याच तारखेला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत आम्ही रजा घेतोय. जय हिंद. चला तर आणखीन एक सन्मान आहे जयेंद्र शेठ. आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. जे सिंगर्स आहेत आमचे त्या सिंगर्सचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तुषार सर या आपण पण या. आपला शुभ सन्मान केला जाईल. तुषार सर आपण या या पहिला सन्मान घेऊन घ्या. तुमचा सन्मान जो आहे तो स्वीकारा. आमचे जयेंद्र शेठ यांच्या शुभ असते आणि माधुरीताई यांच्या शुभ असते या ठिकाणी तुषार सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सर तुम्ही पण जॉईन होऊ शकता या. आमचे क्लॅक बॉक्स वादक तेही जॉईन झालेले आहेत.
येस येस थँक्यू सो मच. खूप चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून. आणि व्ही एस ग्रुपची स्पर्धा ही संपुष्टात येते असं आम्ही घोषित करतोय. भेटूया पुढच्या वर्षी याच तारखेला